नमस्कार. आज आपण बघणार आहोत नागपंचमी स्पेशल पातोळ्या. तांदळाच्या पिठाच्या मऊसूत पातोळ्या. तर साहित्य घ्यायचं आहे तांदळाचं पीठ, ताजे किसलेले खोबरे, गूळ, साजूक तूप, वेलची पूड, जायफळ, काजू, बदाम, पिस्ता, चारोळे, मनुके आणि केळीची पाने. आता एका कढईत साजूक तूप घालून त्याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालणार आहोत आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. इथे 1.5 वाटी मी किसलेलं खोबरं घेतलं आहे. खोबरं छान परतलं की त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. हे प्रमाण असंच ठेवायचं आहे. 1.5 वाटी खोबरं आणि 1 वाटी गूळ आणि गूळ छान वितळला की आपलं मिश्रण थोडंसं कोरडं होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. इथे मी काजू, बदाम, पिस्ता, चारोळे आणि मनुके घेतलेले आहेत. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स छान परतले की त्याच्यामध्ये आपण वेलची घालणार आहोत. इथे तुम्ही वेलचीची पूडही करू शकता. मी अख्खी वेलची घातलेली आहे. त्याच्यानंतर वरून आपण थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. जायफळ आणि वेलचीने छान असा फ्लेवर येतो सारणाला. जायफळ आणि वेलची आपल्या आवडीनुसार घालायची आहे आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. नुसतं गूळ आणि खोबऱ्याचं सारणही छान लागतं. आपलं हे गोड सारण आता तयार आहे. आता हे सारण आपण बाजूला काढून ठेवूया आणि पुढची तयारी करूया. हे सारण जर फ्लेवरफुल बनवायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही मँगो पल्पही घालू शकता. इथे तांदळाची उकड करण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ आणि साजूक तूप घालायचं आहे. पाण्याला उकळी आली की 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. इथे हे प्रमाण असंच असलं पाहिजे. 1 ग्लास पाणी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घ्यायचं आहे. आता हे तांदळाचं पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर ते आपण कोमट असतानाच त्याला थोडंसं पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हाताला थोडं थोडं पाणी लावून मऊ करून घ्यायचं आहे पीठ आणि हे पीठ झाकून ठेवायचं आहे. जास्त थंडही होऊन द्यायचं नाही आहे. पीठ कोमट असलं पाहिजे म्हणून आपण त्याला झाकून ठेवूया आणि जसं लागेल तसं पीठ घ्यायचं आहे. आता एका पाटावर केळीचं पान घ्यायचं आहे. इथे मी केळीच्या पानाचा वापर केला आहे. आपण हळदीचं पानही वापरू शकतो. पानाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित पातळ थर थापून घ्यायचा आहे. पिठाचा थर थोडासा पातळच ठेवायचा आहे आणि थर करताना पिठाला तडे जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. आता याच्यावर आपण तयार केलेले सारण पसरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीमध्ये पसरवायचं आहे आणि कडेला थोडंसं पाणी लावायचं आहे. म्हणजे आपण पातोळी दुमडताना ती व्यवस्थित चिटकवता येईल. ही व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे आणि बाकीच्या पातोळ्याही अशाच पद्धतीने व्यवस्थित तयार करून घ्यायच्या आहेत. पाणी लावून व्यवस्थित चिटकवलं की आपली पातोळी सुटत नाही आणि आता ह्या तयार पातोळ्या आपल्याला स्टीमरमध्ये वाफवून घ्यायच्या आहेत. स्टीमरमध्ये तुम्ही खाली केळीचे पान ठेवू शकता आणि त्याच्यावरती एक एक करून पातोळी ठेवायची आहे. इथे हळदीच्या पानाचा वापर करतात, पण हळदीचं पान अवेलेबल नव्हतं म्हणून मी केळीचं पान वापरलेलं आहे. आता हे आपण 15 मिनिटे वाफवून घेऊया. पातोळ्या छान शिजल्या की त्या आपण काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये सर्व्ह करताना छान तूप घालायचं आहे. गरमागरम पातोळीवर असं साजूक तूप घातलं की त्याची चव एकदम छान लागते आणि तुपाचा फ्लेवरही छान येतो. बाहेरून मऊ तांदळाचा थर, आतमध्ये गोड खोबऱ्याचं सारण आणि त्यावर तुपाची धार. एकदम भन्नाट चव. तर अशा पद्धतीने तयार आहे नागपंचमी स्पेशल पातोळ्या. तुमच्याकडे नागपंचमीसाठी काय बनवतात कमेंटमध्ये नक्की सांगा.